नमस्कार मंडळी. कोकणातलं एक गाव जिथे निसर्गराजाची नानाविध रूपं आपण तासनतास न थकता पाहू शकतो. या गावाला तीनही बाजूंनी समुद्राने आपल्या कुशीत घेतले. समुद्रात घुसलेल्या जमिनीच्या पठारावर यावं आणि तिथला अप्रतिम असा सूर्यास्त पाहावा. हा आनंद स्वर्गीय सुखाचा सोहळाच असतो. या पठारावर गगनगिरी महाराजांच्या आश्रमात जावं, तिथली जुनी मंदिरं पाहावीत. पठाराच्या दोन्ही बाजूंना असणारे समुद्रकिनारे तर इतके सुंदर आणि नितळ आहेत की त्यांचा तळच दिसत असतो. हे लोक ह्या बीचेसला सिक्रेट बीचेस म्हणून सांगतात. मखमली मऊशा रेतीतल्या फेसाळ लाटा, अर्धचंद्रकोरीच्या आकाराचे स्वच्छ समुद्रकिनारे, गावातील शिवकालीन इतिहासाची शौर्य व परंपरा यांची यशोगाथा मिरवणारे पुरातन किल्ले, किनाऱ्यावरची देवराई, शिवाजी अप्पा पेशव्यांना पावलेल्या गणपती बाप्पाचं मंदिर, अशी कित्येक कधीही न पाहिलेली न ऐकलेली ठिकाणे आम्ही पाहिली. हे सगळं पाहून आम्ही धन्य झालो आणि आमच्या आठवणींची शिदोरी काठोकाठ भरली. अशा किनाऱ्यावरच्या बोटी, सूर्यास्त, मासेमारी, मंदिरे, किल्ले, जुनी वृक्ष संपदा, अशी चिक्कार निसर्ग संपदा दाखवणारा आजचा हा एक खास व्हिडिओ. चला तर मग सविस्तर माहिती घेऊ. माहिती काय, प्रत्यक्ष फिरूनच येऊ. अशीच तर अनोळखी निसर्गरम्य ठिकाणे घेऊन मी सोमनाथ नागवडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या भेटीला येत असतो. तेव्हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याने काय होईल, पाठबळ मिळेल, प्रोत्साहन मिळेल. ते गरजेचं असतं. चला सुरू करू. आंबोळगड महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीतलं रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातलं हे एक गाव. हे मुंबईहून सुमारे 395 किलोमीटर, पुण्याहून 335 किलोमीटर, रत्नागिरीहून 50 किलोमीटर तर राजापुराहून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटनाच्या दृष्टीने थोडंसं दुर्लक्षित पण निसर्गाच्या दृष्टीने मात्र कैक पटींनी सरस असं हे ठिकाण आहे. आम्ही इथे पाहिलेली 10 सुंदर पर्यटन स्थळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग कुठे निघायचं? पण रत्नागिरीच्या दक्षिणेला जायचं. आता दक्षिणेकडचं रत्नागिरीचं शेवटचं टोकच म्हणायला हरकत नाही. रत्नागिरी शहर सोडून आपण दक्षिणेला निघालो की भाटे, गणेशगुळे, कशिळी, गावखडी अशा मनमोहक किनाऱ्यांची मालिकाच पाहत आपण नाटेमार्गे आंबोळगडला कधी पोहोचतो हे कळत नाही. गावकुसावरची जुनी जाणती झाडं स्वागत करताना दिसली. आम्ही प्रथम आलो ते इथल्या समिंदर बीच हाऊस या आमच्या राहण्याच्या ठिकाणी. आंबोळगडच्या किनाऱ्यावरच माडांच्या गर्दीत झांब्याच्या घरातच पर्यटकांची आरामदायी खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली असते. इथला एक नंबर काय असेल तर लोकेशन. समुद्राची गाज अखंड ऐकत ऐसपैस बाल्कनीत, अंगणात आपल्या माणसात सहज आपण इथे रमवून जातो. इथे अनेक प्रकारच्या खोल्या आहेत. सर्व सुविधांनी युक्त हे घर अगदी मोक्याच्या जागी बांधलंय. बुकिंगसाठीचे सगळे नंबर, गुगल मॅपची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देत आहे. ती तुम्ही वापरू शकता. या बीचवरच्या घरात वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या असून जेवण्या राहण्याची एकदम उत्तम व्यवस्था असणारं एक ठिकाण आहे. याच्या भोवतीच सगळी कमाल ठिकाणं आहेत. आता ती सगळी ठिकाणं पाहू.
पहिलंच ठिकाण आम्ही निवडलं ते म्हणजे आंबोळगड सनसेट पॉइंट, सूर्यास्ताचं पठार. हे समुद्रानं वेढलेलं पठार इथून फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. इथे पोहोचलो तेव्हा सूर्यदेव नुकतेच परतीला निघाले होते. हे विशाल पठार जांभ्याच्या कातळावर असून त्याच्या ढासळणाऱ्या कडा दऱ्याच्या लाटांशी सतत 2 हात करताना दिसतात. आम्ही गाडी लावून पश्चिम दिशेला गेलो. काय तो सोहळा वर्णू मंडळी. सोमनाथ नागोडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत. मंडळी, आपण आहोत रत्नागिरीमधल्या आंबोळगड इथं आणि आंबोळगडामधला हा टेबल पॉइंट आहे. या टेबल पॉइंटवरती तुम्हाला जागोजागी या डोंगरावर येऊन, टेकडीच्या टोकावर येऊन किंवा डोंगराच्या टोकावरून हा छान असा सूर्यास्त पाहता येतो. सूर्यास्ताच्या वेळी लाटांची जी फेसाळ लाटा समुद्रकिनाऱ्याकडे धडकत असतात आणि त्यावेळेला पसरलेला सोनेरी सूर्यप्रकाश या समुद्रावर दिसतो. निळाशार समुद्र आहे, निळा आकाश, निळाशार समुद्र. अशा वातावरणामध्ये आपण आंबोळगड पाहणार आहोत, बीच पाहणार आहोत. इथल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे, सो स्टे ट्यून. त्या पठारावरून त्या मावळत्या दिनकराची भगवी हाक, त्याचवेळी लोण्यासारखी वाहणारी हवा, मोहरलेला आसमंत, सागराने चढवलेला त्याच रंगाचा साज आणि शहराच्या कचरा कोंडीतून मुक्त झालेले आम्ही दोघे. काय तो क्षण होता. या जो काही टेबलचा भाग आहे, पुढच्या ज्या भिंती आहेत त्या खरं ढासळत आहेत. त्या लाटांचा मारा त्याला सहन होत नाहीये आणि दिवसेंदिवस दिसताना आपल्याला ढासळताना दिसतोय. त्यामुळे इकडे कडेने फिरताना थोडंसं सावधगिरी बाळगावी लागेल. पश्चिमेकडच्या सागरात बुडी मारण्यासाठी आतुरलेला तो सूर्यसखा क्षणाक्षणाला आसमंतातील रंगछटा पालटत होता. अगदी हरवून जावं असा तो सोहळा होता. किती सुंदर रंग आहेत बघा या समुद्रातले, आकाशातले रंग. आणि आता तर सूर्य इतका सुंदर दिसतोय ना, अफाट. म्हणजे असे निसर्गाचे नजारे समुद्राच्या काठी सूर्यास्ताला शांत बसून पाहणं, त्यामुळे किती मन तुमचं शांत होतं हे शब्दात नाही सांगता येणार. आता वळूया आपल्या पुढच्या ठिकाणाकडे. याच पठारावर जुन्या मंदिरांचा एक समूह आहे. दगडाच्या भिंती आणि कौलारू छताचं एक दत्त मंदिर आहे. हाच तो गगनगिरी महाराजांचा आश्रम. या आश्रमाची स्थापना 1979ची. या मठामध्ये गगनगिरी महाराजांनी 100 दिवसांची सिद्ध साधनेची तपस्या केली. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती हे उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. इथे प्रसाद म्हणून जेवण दिलं जातं. 1991 नाशिकला कुंभमेळा सुरू असताना आश्रमाच्या मागच्या बाजूला असलेल्या समुद्रातील पाण्याच्या कुंडात त्यांनी 40 दिवस साधना केली. त्यांच्या शिष्यगणांनी मोठ्या कष्टाने इथे झाडे लावून नंदनवन फुलवलंय. इथे शांतता, मांगल्य आणि प्रसन्नतेचा अनुभव येतो. इथे जाऊन हा परिसर फिरून पाहिला. गगनगिरी महाराजांच्या आश्रम किंवा दत्त मंदिराच्या मागच्या बाजूला टेबलवरती आम्ही आलोय आणि असं वातावरण आहे बघा. इथे पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी आणि इथे समुद्राला जाता येत. साधेपणाबरोबर सात्विकताही जाणवणारी एक कमाल जागा आहे. मंडळी, कोकणी कौलारू शेणाने सारवलेली अशी मंदिरे आता सहसा पाहायला मिळत नाहीये. संध्याकाळच्या प्रकाशात हे जांभ्याचं घर अधिकच खुलून दिसतं. नेमकं आजच्याच दिवशी पौर्णिमेचं टिपूर चांदणं पडलं होतं. इथे व्हेज, नॉनव्हेज जेवणा नाश्त्याची छान व्यवस्था असते. आपण आता बार्बीक्यू करणार आहोत. बघूया कशी टेस्ट आहे, कसं बार्बीक्यू बनतंय ते.
आम्ही टेस्ट केलेल्या अनेक पदार्थांपैकी इथला आमरस आणि बिर्याणीची चव कायमची लक्षात राहिली. संध्याकाळच्या जेवणासाठी आज व्हेज मेनू निवडलाय. चिकन फिश खाऊन म्हटलं आता आज जरा चेंज पाहिजे म्हणून व्हेज मेनू. आमरस, बटाटा मटारची भाजी, कोबीची भाजी, वरण, पोह्याचा पापड, चपाती, भात वरण, कांदा लिंबू मस्तपैकी. गुड मॉर्निंग मंडळी. आपण आता छान सकाळी सकाळी एक सुंदर असं बीच पाहायला जाणार आहे, ज्याचं नाव आहे गोठावणे बीच. आता आपलं पुढचं ठिकाण म्हणजे कोकणातला एक सिक्रेट बीच म्हणून ओळखला जाणारा नितळ पाण्याचा मखमली वाळूचा एक स्वच्छ लांबच लांब विशाल असा समुद्र किनारा. सौंदर्याबद्दल बोलायचं तर कमालीचा स्वच्छ सुंदर डोंगर, सुरूचं बन, पांढरी रेती, तळ दिसणारा तुलनेने निर्जन असा निसर्ग सुंदर सागर किनारा. पठाराच्या एका बाजूला लागूनच हा समुद्र किनारा आहे. आम्ही सकाळीच इथे येऊन त्याच्या सगळ्या छटा अनुभवल्या. सुंदर सकाळी या बीचवरती तुमचं स्वागत आहे. आम्ही राहत आहोत आंबोळगड बीचला, पण आंबोळगड बीचचा शेजारचा बीच अतिशय जवळचा म्हणजे 2 मिनिटांवरचाच आंबोळगड, त्याच्या पुढे हा टेबल पॉईंट आणि त्याच्यानंतर येणारे हा गोठावणे बीच. गुगल मॅपवरती हा तुम्हाला आंबोळगड बीच म्हणूनच दिसेल. या बीचवरती जर तुम्ही आत्ता पाहिलं ना तर मच्छीमारांच्या 2 ते 3 बोटी आणि आम्ही दोघे, इथले डोंगर, या लाटा, हा सुंदर चंद्रकोरीचा निळाशार समुद्र एवढंच इथे दिसतंय. सुंदर जुनी स्थानिक झाडं आहेत या टेबलवरती, या डोंगरावरती. ती झाडं पाहत पाहत आपण या बीचवरती येतो. कारण रत्नागिरीमध्ये आपण कशेळी, वेत्ते हे सुंदर बीच मी तुम्हाला या अगोदर आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत. बीच नंतर म्हणजे वेत्ते बीचला आल्यानंतर आपल्या वेत्ते बीचमध्येच मी ड्रोन शॉटमधून तुम्हाला आंबोळगड बीच पूर्वीच दाखवलेला होता. त्यामुळे हा बीच आम्हाला खूप दिवसांपासून खुणावत होता. लागतात. हे रोज ऍपल इंग्लिश मध्ये म्हणतात, पण इथले लोकल लोक अजून त्याला काहीतरी. मंडळी, आता आपलं पुढचं पर्यटन स्थळ आहे आंबोळगड बीच. आता हे रिसॉर्टच या किनाऱ्यावरच असल्यानं चालतच आपण या किनाऱ्यावर पोहोचतो. थोडंसं ऊन उतरण्यासाठी थांबलोय. आज आपल्या बीचवर जायचं आपल्याला, तेसला बीच, आणि दंगा करायचा आहे, पोहायचंय, डुंबायचंय, मजा करायची. सनसेटला आलोय. 5:30 वाजलेत, पण अजूनही आज जावं असं वाटत नाहीये. बघूया. या रिसॉर्टच्या पायरीवर बसूनच हा किनारा आणि समोरचा तो नजारा पाहण्याचं सुख आपल्याला मिळतं. हा चंद्रकोरीच्या आकाराचा, फेसाळ लाटांचा निर्जन किनारा स्वच्छ वाळूने सजलेला आहे. इथे जशी सूर्यास्ताची सोनेरी किरणं पडू लागतात ना, तेव्हापासूनच हा किनारा कमालीचा मोहक वाटू लागतो.
पण तुम्ही बघा ना, काय सुंदर असा माहोल दिसतोय मागे, पब्लिक पोहतोय. मलाही पोहायचंय, कधी पोहलं असं झालेलं आहे. या संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर, आंबोळगडच्या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला बोटी विहारत असतात असं दिसतात. अशा वातावरणात या किनाऱ्यावर डुबण्याचा, पोहण्याचा आनंद न घेणारा मनुष्य विरळाच. मी अगदी मनसोक्त पोहलो. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असले की ते घर बसल्या मिळतं. लाटांसोबत धडकून त्यावर स्वार होऊन मागे मागे वाहत यायचं, ही मजा अनुभवली. खूप वेळा आम्ही या किनाऱ्यावर मजा केली. वेळ जणू थांबूनच राहावी, संपूच नये, इतकं नेत्रदीपक निसर्गाचं दर्शन इथून होत असतं. थोडासा अंधार पडल्यानंतर चंद्राच्या प्रकाशात याच किनाऱ्यावर लाटांमध्ये बसून हा स्वच्छ समुद्रकिनारा चंद्रप्रकाशामध्ये पाहिला. चला मंडळी, आता वळूया आपल्या पुढच्या पर्यटन स्थळाकडं, याच किनाऱ्यावरच्या काठावरच्या स्वयंभू श्री गणपती मंदिराकडं. याच सुंदर किनाऱ्याच्या काठावर हा शिवकालीन नवसाला पावणारा गणपती म्हणून गावकरी श्रद्धेनं त्याची भक्ती करतात. सुप्रभात मंडळी, आपण आहोत आता आंबोळगडाच्या या समुद्रकिनाऱ्यावर. खूप मोठा चंद्रकोरीच्या आकाराचा समुद्रकिनारा आहे आणि त्याच्या जवळच हे स्वयंभू श्री गणपती मंदिर आहे. हे चिमाजी आप्पा पेशव्यांना प्रसन्न झालेला हा गणपती म्हणून सांगितलं जातं. सुंदर असं रस्त्याच्या कडेच हे मंदिर आहे, पहा. गणपती बाप्पा मोरया. ही अनोखी मूर्ती पाहून आम्ही प्रसन्नतेने दर्शन घेतलं. गर्भगृह, सभामंडप आणि प्रांगण अशी रचना या मंदिराची दिसते. याच मंदिराच्या मागच्या बाजूला एक मोठं पिंपळाचं झाड आहे. इथे कोकणातील पद्धतीप्रमाणे महापुरुषाचं एक मंदिर आहे. मंडळी, आंबोळगडचा महापुरुष असं हे मंदिर आहे. एक पार आहे, छान असा सुंदर पिंपळाचा पार आहे हा. आणि या पिंपळाच्या पारावरती सुंदर असं मंदिर आहे, पहा किती सुरेख आहे. या गावामध्ये बहुतांश लोक हे शिवरायांचा आरमार गाजवणाऱ्या मायनाक भंडारी समाजाचे आहेत. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. याच मंदिराच्या समोरच्या आंबोळगड किनाऱ्यावर तुम्हाला मासेमारीच्या बोटीही पाहता येतात. आता आपला पुढचा पॉइंट म्हणजेच याच मंदिरासमोरचा आंबोळगड किनाऱ्याचा जेट्टी पॉइंट. याच रस्त्यापासून खोल समुद्रापर्यंत ही एक जेट्टी बांधलेली आहे. हा एक समुद्राच्या आतमध्ये जाण्याचा रस्ताच जण. या रस्त्यावरून चालत जाऊन या सागराशी हितगुज करण्याची ही एक उत्तम जागा आहे. या जागेवरून आजूबाजूच्या डोंगरावरची झाडी, समोरच्या सागराच्या लाटा आणि किनाऱ्यावरच्या बोटी असं सगळं छान पाहता येतं. हे सगळं आम्ही चालत पाहिलं, तिथे फोटोज काढले, सागराची गाज ऐकली, मजा आली. पुढची आंबोळगडातली जागा ही निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमींसाठी पर्वणी आहे बरं का. खूप कमी लोक इथे जातात. या समिंदर बीच हाऊस पासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर एका पठारावरून आपल्याला इथे जाता येत. सागर किनाऱ्यालगतच्या 2 डोंगरांच्या मधल्या दरीत ही एक छोटीशी देवराई आहे. इथे अनेक जीर्ण झाड आहेत. इथेच या देवराईत देवीचं एक स्थान आहे. हे देवीचं स्थान कातळामध्ये कोरलेलं आहे. गावकरी अगदी श्रद्धेने त्याची पूजा करतात. मग या पूर्ण मार्गावर जांभ्याच्या चिरांची पाखाडी बांधलेली आहे. या देवीच्या स्थानापासून आम्ही पुढे चालत राहिलो. या गर्द झाडीत 12ही महिने वाहणारे झरे आहेत असं कळलं.
तसा आवाजही येत होता. एका देवराईमध्ये आलोय आपण. आणि झाडं पहा. या गर्द झाडीत नानाविध देशी झाडं लावलेली आहेत. त्यामधून वाहणारा प्रवाह, झाडी यातून आम्ही पुढे चालत समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो. आता समुद्र किनाऱ्यावर एक छान सुरूचं बन आहे. समोरचा समुद्र किनारा तर इतका मोठा आहे की तो मागे जाऊन वेत्ते गावापर्यंत पसरलाय. एक वेगळीच अनुभव देणारी, वेगळी स्पंदनं जाणवणारी जागा आंबोळगड गावालगतच आहे. तर मंडळी, यानंतरचं पुढचं स्थान म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असणारा एक दुर्गरत्न, इतिहासाची साक्ष देणारा आंबोळगड किल्ला. याच गावात गगनगिरी मठाकडे जातानाच एस टी स्टँडजवळ असणाऱ्या उंचवट्याजवळ आंबोळगड हा गढीवाचा किल्ला आहे. याच किल्ल्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुसाकाजी या प्राचीन बंदराच्या संरक्षणार्थ आणि जैतापूर खाडीतून होणाऱ्या सागरी महामार्गावर सागरी वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. मंडळी, किल्ला तर पाहवतच नाहीये इतकी त्याची बिकट अवस्था आहे. प्रवेशद्वारच कळत नाहीये, कारण पूर्ण तटबंदी उद्ध्वस्त झालेली आहे. प्रचंड दुरावस्था आहे, भग्नावस्था आहे याची. काहीही नाहीये इथे. ठराविक चौथरे आहेत, काही अवशेष आहेत. साधारणतः 1 एकर जागेत हा किल्ला असून ढासळलेली तटबंदी ढिगाऱ्याच्या रूपात तुम्हाला तिथे दिसते. इथे सगळ्यात मला जी गोष्ट भावली ती म्हणजे या किल्ल्याच्या मध्यभागी एक विशाल असं वडाचं झाड आहे. ते पाहण्यासारखं आहे. साधारण 20 बाय 20चा जरी बुंदा असेल आणि याच्या पारंब्याखाली रुजल्यात. याच्यावरती खूप सारी वानर सेना आहे. हे झाड खूपच मोठे आहे, खूप म्हणजे खूपच. आणि खाली पानं पडलेली आहेत. त्याच्या इथे एक मोडकी तोडकी तोफ आहे. तोफ आपण पाहू शकतो. पाण्याचीच व्यवस्था दिसते. याच्यात मुळं आहेत. तर मंडळी, यानंतरचं आपलं पुढचं एक पर्यटन स्थळ म्हणजे दुसरा ऐतिहासिक किल्ला यशवंतगड हा किल्ला. या आंबोळगड गावाआधी 5 किलोमीटरवरती हा किल्ला आहे. हा यशवंतगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीच्या काठावर वसला आहे. मुसाकाजी बंदर या किल्ल्याजवळच आहे. या बंदरात उतरणारा माल छोट्या होड्यांमधून अर्जुना नदीच्या पात्रातून राजापूर बंदरात जात असत. रस्त्यावरून किल्ल्याची तटबंदी आपल्याला दिसते. मी किल्ला पाहायला गेलो तर दुर्गप्रेमींनी या किल्ल्याची सफाई हाती घेतलेली दिसली. सर्वजण मनापासून सफाई करत होते. प्रवेशद्वार, देवड्या, बुरुज, खंदक, चार्या, फांजी असे किल्ल्याचे भाग आता नव्याने दुरुस्त केलेले पाहून माझ्या मनात वेगळीच ऊर्जा संचारली. किल्ल्याने आता खरं तर काट टाकलेली दिसली. हे सगळं पाहिलं आणि मी परत फिरलो. चला, पाहत राहा आपला चॅनल सोमनाथ नागवडे. सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या नातेवाईकांना फॉरवर्ड करायला विसरू नका, कारण असेच फिरण्याचे सुंदर सुंदर व्हिडिओज मी बनवत असतो. पाहत राहा आपला चॅनल सोमनाथ नागवडे. निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.